नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी टाइप्स ऑफ फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकांचे प्रकार आपण पाहणार आहोत. आज आपण पहिला प्रकार म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे सैद्धांतिक अपूर्णांक असे म्हणतात. तर या ठिकाणी कशाला म्हणायचं प्रॉपर फ्रॅक्शन? तर आधी तर फ्रॅक्शनची कन्सेप्ट समजून सांगतो मी. आधीच आपल्या सर्वांना फ्रॅक्शन म्हणजे काय, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक म्हणजे काय हे आधी माहीत पाहिजे. अशी संख्या जी जी पी बाय क्यूच्या स्वरूपात लिहिता येते, अशी संख्या जी पी बाय क्यूच्या स्वरूपात लिहिता येते, पण त्या ठिकाणी क्यू हा शून्य कधीच नसतो, क्यूची व्हॅल्यू शून्य कधीच नसते. अशा संख्येला अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन म्हणतात. दी नंबर इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू, दी नंबर इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू बट क्यू डज नॉट इक्वल टू झिरो. छेदात कधीच शून्य संख्या येत नाही. शून्याच्या ऐवजी कोणतीही संख्या चालेल, पण छेदामध्ये म्हणजेच क्यूच्या जागी शून्य चालणार नाही. तर अशा प्रत्येक संख्याला आपल्याला अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन म्हणता येईल. म्हणजे ज्या ठिकाणी 1/2, 3/4 किंवा 19/11 अशा प्रकारच्या कोणत्याही संख्या आपण या ठिकाणी लिहिल्या तर त्याला फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक म्हणतात. आता त्यातला पहिला प्रकार म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन. सैद्धांतिक अपूर्णांक कशाला म्हणायचं? तर या ठिकाणी एक एक्झाम्पल लक्षात घ्या किंवा कंडिशन लक्षात घ्या. यामध्ये अंश हा काय असतो? छेदापेक्षा छेदापेक्षा लहान असतो. कशापेक्षा लहान असतो? छेदापेक्षा लहान असतो. म्हणजेच काय आपल्या सर्वांना एक लक्षात घ्यायचंय की या ठिकाणी अंश म्हणजेच आपण त्याला न्यूमॅरेटर म्हणतो. न्यूमॅरेटर हा काय असतो? लेस असतो. कशापेक्षा? छेद म्हणजे डिनॉमिनेटर असतो. डिनॉमिनेटर. तर ही कंडिशन ज्या ठिकाणी सॅटिस्फाय होते त्या अपूर्णांकाला किंवा त्या फ्रॅक्शनला आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे सैद्धांतिक अपूर्णांक असे म्हणतात. या ठिकाणी पहिले एक्झाम्पल या ठिकाणी घेऊयात. 3/8. तर या ठिकाणी काय लक्षात येतं? अंश हा तुमचा 3 आहे आणि छेद हा तुमचा या ठिकाणी 8 आहे. मग या ठिकाणी काय लक्षात येतं? तुमचा छेद हा मोठा आहे कशापेक्षा? अंशापेक्षा. म्हणून याला प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात. आणखीन काही एक्झाम्पल पाहूया त्या ठिकाणी. आपण आणखीन एक्झाम्पल घेऊया त्या ठिकाणी. 12/25. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असाल तर छेद हा मोठा आहे कशापेक्षा? अंशापेक्षा. याचाच अर्थ आपण असं सुद्धा म्हणू शकतो, अंश हा छेदापेक्षा लहान आहे. अंश हा छेदापेक्षा लहान असेल किंवा छेद हा अंशापेक्षा मोठा असेल, दोन्हीचा अर्थ एकच आहे. तर अशा प्रकारच्या गणिताला, अशा प्रकारच्या एक्झाम्पलला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे सैद्धांतिक अपूर्णांक असे म्हणतात. तर खूप सोपा कन्सेप्ट आहे. 1 by 1 सर्व प्रकार मी या व्हिडिओमध्ये एक दुसरा प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात, अंशाधिक अपूर्णांक. आता इथं अंश अधिक असायला पाहिजे. अंश कसा असायला पाहिजे? अधिक असायला पाहिजे. कशाच्या? छेदाच्या. त्यालाच आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात. या ठिकाणी आधी आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शन कन्सेप्ट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलाय. आता आपल्याला इम्प्रॉपर पाहायचं आहे. सिंपल एकच कंडिशन लक्षात ठेवायची आपण सर्वांनी. एकच कंडिशन. या ठिकाणी अंश हा, या ठिकाणी काय सांगताय? अंश हा अधिक असला पाहिजे म्हणजे ग्रेटर. अंश अधिक कशापेक्षा अधिक पाहिजे? छेदापेक्षा अधिक पाहिजे. यालाच आपण असं सुद्धा म्हणू शकतो, न्यूमॅरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. ही कंडिशन ज्यामध्ये सॅटिस्फाय होते त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. चला काही एक्झाम्पल पाहूयात. तर या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं लिहिता येईल 9/5 किंवा सेकंड एक्झाम्पल म्हणता येईल. या ठिकाणी आपण लिहू शकता 15/7. नीट लक्ष द्या. या ठिकाणी आपण जर या दोन्ही संख्येची तुलना केली तर या ठिकाणी 9 हा मोठा दिसतो 5 पेक्षा, किंवा आपण असं पण म्हणू शकतो 5 हा 9 पेक्षा लहान दिसतो.
किंवा या ठिकाणी अशी कंडिशन सॅटिस्फाय होते, म्हणून याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. ज्याचा अंश मोठा त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात आणि ज्याचा अंश छोटा त्याला आपण त्या ठिकाणी प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतो. तर या ठिकाणी 15 ही संख्या म्हणजे अंश हा 15 आहे. 15 ही संख्या मोठी आहे छेदापेक्षा. 15 ही संख्या छेदापेक्षा मोठी आहे. यामुळे या संख्येला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच या ठिकाणी आपण अंशाधिक अपूर्णांक असे म्हणता येईल. या ठिकाणी दोन्ही प्रकारे म्हणता येतं बाळांनो. 7 हा 15 पेक्षा लहान आहे म्हणजेच छेद हा अंशापेक्षा लहान आहे किंवा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. तर कंडिशन काय लक्षात ठेवायची, न्यूमरेटर हा ग्रेटर असला डिनॉमिनेटर पेक्षा म्हणजेच अंश हा छेदापेक्षा मोठा असेल तर त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. मिक्स फ्रॅक्शन, मिक्स फ्रॅक्शनला आपण या ठिकाणी मराठीमध्ये पूर्णायुक्त अपूर्णांक असे म्हणतात. पूर्णायुक्त अपूर्णांक सोपा कन्सेप्ट आहे. यामध्ये दोन गोष्टीला एकत्र केल्यानंतर हा मिक्स जो शब्द आहे, मिक्सचा अर्थ काय होणार आहे, दोन नंबरला या ठिकाणी एकत्र करायचे. कोणकोणत्या दोन नंबरला एकत्र केल्यानंतर मिक्स फ्रॅक्शन बनणार आहे, एक तर होल नंबर. कोणता, होल नंबर. होल नंबर आणि यामध्ये आपल्याला काय एकत्र करायचं आहे तर प्रॉपर फ्रॅक्शन एकत्र करायचं. कोणता, प्रॉपर फ्रॅक्शन. यापूर्वी आपण प्रॉपर फ्रॅक्शनची कन्सेप्ट या ठिकाणी पाहिलेला आहे. तर या दोन्ही गोष्टीला एकत्र केल्यानंतर आपला मिक्स फ्रॅक्शन तयार होणार आहे म्हणजेच पूर्णायुक्त अपूर्णांक असं तयार होणार आहे. तर काही एक्झाम्पल पाहूया, तुम्हाला लक्षात येईल. आता आपल्याला या ठिकाणी व्याख्या जर म्हटलं द नंबर अरेंज the arrangement of the number, whole number and proper fraction is called as the mixed fraction. सिंपल कन्सेप्ट आहे. आपल्याला या ठिकाणी होल नंबर आणि प्रॉपर फ्रॅक्शनला एकत्र केल्यानंतर मिक्स फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक या ठिकाणी भेटणार आहे. तर काही एक्झाम्पल या ठिकाणी पाहूयात. 3 हा या ठिकाणी होल नंबर आहे. 3 हा काय होल नंबर आहे आणि या ठिकाणी शेजारी आपल्याला काय लिहायचं आहे, प्रॉपर फ्रॅक्शन. आता आपल्या सर्वांना प्रॉपर फ्रॅक्शनची व्याख्या माहीत पाहिजे. प्रॉपर फ्रॅक्शनची व्याख्या काय सांगते, तुमचा अंश हा लहान असतो छेदापेक्षा. अशी संख्या ज्याचा अंश हा छेदापेक्षा लहान असतो किंवा याला आपण असं म्हणू शकतात छेद हा अंशापेक्षा मोठा असतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रॉपर फ्रॅक्शन. मग या ठिकाणी अंशात लिहिताना तुम्हाला जी संख्या लिहायची ती लहान लिहायची. या ठिकाणी जर मी लिहिली 2 आपण या ठिकाणी 5, तर या ठिकाणी जो नंबर तयार झाला तो मिक्स फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण खूप सारे एक्झाम्पल लिहू शकतो. समजा या ठिकाणी मी 7 घेतलं आणि या ठिकाणी मी घेतलं 4/9, तर हा जो नंबर तयार झालाय तर हा काय आहे, हा आहे होल नंबर आणि हा काय या ठिकाणी हा आहे आपला प्रॉपर फ्रॅक्शन. अशामुळे या टोटल नंबर 7 4/9 किंवा त्याला रीड करताना 7 होल 4/9 अशा प्रकारे आपण याला मापल्या जातं किंवा बोलल्या जातं. अशाच प्रकारे आपण प्रत्येक टाईप या चॅनलवर एक्सप्लेन करत आहोत. मागील 2 टाईप आणि हा तिसरा टाईप पूर्ण झालाय. आणखीन लाईक फ्रॅक्शन म्हणजेच काय, समछेद. समछेद म्हणजे काय, या ठिकाणी सम म्हणजे सारखे, सारखे, सारखे किंवा समान असा या ठिकाणी अर्थ होणार आहे. समान छेद असलेल्या ज्या 2 संख्या, 3 संख्या किंवा 4 संख्या, कोणत्या संख्या तर पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्येचे आपल्याला माहित आहे, तर कशाला म्हणायचं, काही एक्झाम्पल पाहूया. जर दिलेल्या संख्येच्या पेअरमध्ये 3 संख्येमध्ये 4 संख्येमध्ये जर या ठिकाणी समान छेद असेल, आता छेद आणि अंश आपल्याला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. दिलेल्या संख्येच्या एखादी संख्या 7/5 किंवा 3/5 तर वरच्या संख्येला अंश असे म्हणतात आणि जे छेदात आहे ते जी खाली आहे त्याला छेद असे म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेले, तर समछेद अपूर्णांक म्हणजेच लाईक फ्रॅक्शन कशाला म्हणायचं, तर ज्या 2 संख्यामध्ये किंवा 3, 4, 5 संख्यामध्ये छेद जर सारखा असेल तर त्याला लाईक फ्रॅक्शन असे म्हणतात. पाहूयात या ठिकाणी 1 by 1 एक्झाम्पल पाहूयात.
या ठिकाणी तुम्हाला 3 संख्या दिसत आहेत वेगवेगळ्या. अपूर्णांक किती दिसत आहेत? 3 फ्रॅक्शन दिसत आहेत. तर पहिला, दुसरा आणि तिसरा तिन्ही फ्रॅक्शन मध्ये जर तुम्ही नीट पाहिलं, ऑब्झर्व केलं, तर त्या दोन्हीचा, त्या सर्वांचा छेद काय दिसतोय? छेद समान दिसतोय. म्हणून या तिन्हीला म्हणजे 3/4, 5, 2/5, 7/5 या तिन्ही संख्येला आपण लाईक फ्रॅक्शन म्हणजेच समछेद असे म्हणतात, ज्या ठिकाणी छेद समान असणार आहे. आता छेद समान असण्यासाठी आपल्याला एकापेक्षा जास्त फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांक लागतात. तर यापूर्वी जे एक्झाम्पल पाहिलेत, प्रॉपर, इम्प्रॉपर आणि मिक्स, त्यामध्ये सिंगल नंबर बद्दल एक्सप्लेनेशन किंवा कन्सेप्ट त्या ठिकाणी दिलेला असतो. अशाच प्रकारे आपण भरपूर एक्झाम्पल लिहू शकतो. 2/2, 3/2, 7/2. या ठिकाणी छेद जर तुम्ही पाहिला तर प्रत्येकाचा छेद समान आहे. म्हणून या तिन्ही संख्याला काय म्हणता येईल? लाईक फ्रॅक्शन म्हणजे समछेद अपूर्णांक असे म्हणतात. 5वा प्रकार पाहणार आहोत, ज्याला आपण अनलाईक फ्रॅक्शन म्हणजेच भिन्न अपूर्णांक असे म्हणतात. या नावामध्येच लपलेलं आहे. भिन्न म्हणजेच या ठिकाणी आपण वेगळे किंवा डिफरंट असे म्हणू शकतो. डिफरंट काय पाहिजे? तर छेद वेगवेगळा पाहिजे. आता छेद कशाला म्हणतात? एखादा एक्झाम्पल घेऊन सांगण्याचा प्रयत्न करतो. 3/5 घेतली. या ठिकाणी मी संख्या कोणती घेतली? 3/5 घेतली. तर वरच्या संख्येला अंश असे म्हणतात. काय म्हणतात? अंश. आणि खाली जी संख्या असते त्या संख्येला आपण छेद असे म्हणतो. तर अंश आणि छेद कशाला म्हणतात हे आपला कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही संख्या, काही एक्झाम्पल, काही उदाहरणं या ठिकाणी पाहिजे आहेत. तर वेगवेगळा काय पाहिजे आपल्याला? तर वेगवेगळा आपल्याला छेद पाहिजे. काय वेगवेगळा पाहिजे? भिन्न हा आपल्याला छेद पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 2 पेक्षा जास्त, 1 पेक्षा जास्त म्हणजे 2, 3, 4 संख्याची आपल्याला तुलना करून किंवा त्या ठिकाणचा छेद पाहून ठरवता येईल की लाईक फ्रॅक्शन आहे का अनलाईक फ्रॅक्शन आहे. आज आपण अनलाईक शिकत आहोत, म्हणजेच भिन्न छेद शिकत आहोत. 3/5 किंवा 2/5 किंवा या प्रकारचे जर नंबर दिसते, इथं छेद भिन्न आहे का? इथं छेद भिन्न नाही, छेद सारखा आहे. म्हणून याला लाईक फ्रॅक्शन आपण प्रिव्हियस क्लासमध्ये पाहिलेलं आहे. तर आपल्याला भिन्न छेद लिहायचे, म्हणून या ठिकाणी छेद काय असायला पाहिजे? वेगळा पाहिजे. आता बरं, दोन्हीचा छेद काय दिसतोय? वेगवेगळा. म्हणून या सर्वांना अनलाईक म्हणजे भिन्न छेद अपूर्णांक असे म्हणतात. आणखीन काही एक्झाम्पल पाहूयात. 1/2, 3/5, 7/4. आता या संख्येमध्ये तुम्ही जर छेद पाहिला तर छेद कसा दिसतोय? डिफरंट दिसतोय, वेगवेगळा दिसतोय. म्हणून या तिन्ही फ्रॅक्शनला, तिन्ही अपूर्णांकाला अनलाईक फ्रॅक्शन म्हणजेच भिन्न छेद असे म्हणतात. जेव्हा छेद वेगवेगळा असतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी अनलाईक फ्रॅक्शन असे म्हणतात. तर 6वा म्हणजेच युनिट फ्रॅक्शन म्हणजेच एकक अपूर्णांक कशाला म्हणायचं? युनिट फ्रॅक्शन म्हणजेच एकक अपूर्णांक कशाला म्हणायचं? सर्वात आधी आपल्याला अपूर्णांक म्हणजे काय आधी माहित पाहिजे. अपूर्णांक म्हणजे काय? अशी संख्या जी आपल्याला अंशात आणि छेदात लिहिता येते. समजा या ठिकाणी 9/11 घेतलं तर वरची जी संख्या आहे त्याला आपण अंश असे म्हणतो. काय म्हणतो रे? अंश असे म्हणतो. आणि जी खालची संख्या लिहितो त्याला आपण काय म्हणतो? छेद असे म्हणतो. काय म्हणतो? छेद. तर अशा प्रकारच्या संख्येला अपूर्णांक म्हणतात. आता यामध्ये एकक अपूर्णांक म्हणजेच युनिट फ्रॅक्शन कशाला म्हणायचं त्याची काही एक्झाम्पल या ठिकाणी पाहूयात. तर युनिट फ्रॅक्शन मध्ये एक लक्षात ठेवायचं, या ठिकाणी युनिट फ्रॅक्शन मध्ये एक लक्षात ठेवायचं की अशा संख्येचा संच, अशा संख्या ज्याचा अंश त्याचा अंश काय असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. अशी संख्या ज्याचा अंश 1 असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 1/2, 1/3, 1/7, 1/11 किंवा 8 या सर्व संख्येला अंश अपूर्णांक म्हणजे युनिट फ्रॅक्शन असे म्हणतात. यापूर्वी आपण लाईक फ्रॅक्शन पाहिलं, अनलाईक पाहिलं, तर त्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन होतात. तर युनिट फ्रॅक्शन म्हणजे एकक अपूर्णांक म्हणजे काय? तर महत्वाची कंडिशन लक्षात ठेवायची, ज्या संख्येमध्ये अंश हा 1 असतो, अंश हा 1 असतो, 1 पाहिजे. आणखी काय एक्झाम्पल पाहूयात. 1/7, 1/15 किंवा 1/29 यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर अंश हा समान नाही बरं का.
काही जर या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन कसं होतं की सर्व संख्या सारख्या पाहिजे, असं नाही, एकच पाहिजे, वन नंबर जो आहे पाहिजे. या जागी जर तुम्ही अशा संख्या घेतल्या 3/5, 3/7 किंवा 3/8, तर या संख्येला युनिट फ्रॅक्शन किंवा एकक अपूर्णांक म्हणत नाहीत. का? कारण की अंश हा आपल्याला काय पाहिजे असतो, अंश हा आपल्याला 1 पाहिजे असतो. तर ज्या अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शनच्या अंशामध्ये म्हणजेच न्यूमरेटरला 1 आहे अशा संख्येला या ठिकाणी आपण युनिट फ्रॅक्शन. पण पहा, युनिट फ्रॅक्शन असेल, लाईक फ्रॅक्शन असेल, अनलाईक फ्रॅक्शन असेल, या सर्व फ्रॅक्शन डिफाईन करण्यासाठी मोर दॅन 1 म्हणजे 2, 3, 4 संख्याच्या जोडीला आपल्याला ऑब्झर्व करून ठरवता येतं त्या युनिट फ्रॅक्शन आहे का नाही. सातवा पाहणार आहोत. सातवा प्रकार म्हणजे काय या ठिकाणी, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणजे सममूल्य. आता पहा, या हेडिंग मध्ये त्याचा प्रकार लपलेला आहे. सममूल्य म्हणजे इक्विव्हॅलेंट. कशाला इक्विव्हॅलेंट म्हणजे इक्विव्हॅलेंट म्हणजे त्या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे, इक्वल, किंवा या ठिकाणी सम म्हणजेच काय, समान. सम म्हणजे काय, समान संख्या असलेल्या अपूर्णांकाला आपण काय म्हणणार, सममूल्य अपूर्णांक म्हणणार. समान संख्या म्हणजे काय, काही एक्झाम्पल पाहूयात. बऱ्याच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये या कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपण बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो, ज्यामध्ये असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर ठरवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी हा कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. एक उदाहरण घेऊन तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. उदाहरण घेऊन, आता या ठिकाणी 3/4 किंवा 2/3 असेल तर या ठिकाणी आपण वेगवेगळे गुणधर्म, वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या, ज्याचा छेद समान आहे, ज्याचा अंश समान आहे, अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट पाहण्याऐवजी डायरेक्ट आपण दोन संख्यांचा सममूल्य आहेत की नाही हे ठरवण्यासाठी आपण या ठिकाणी पाहणार आहोत, किंवा कोणती संख्या मोठी आहे कोणती संख्या लहान आहे हे ठरवण्यासाठी ही ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, तर सममूल्य आहे का नाही पाहूयात. तर सिम्पली काय करायचं, या संख्येच्या अंशाने या संख्येच्या छेदाला गुणायचं, 3 त्रिक 9 या ठिकाणी लिहायचं, या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि या ठिकाणी लिहायचं, 4 दोन्ही 8. आता पहा बरं, ह्या दोन संख्या समान आहेत का, नाही, तर मग ह्या काय म्हणता येईल, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन नाही, म्हणजे सममूल्य नाही. तर सममूल्य आणखीन काही एक्झाम्पल पाहूयात. 1/2 घेऊयात किंवा 2 या ठिकाणी 4 घेतलं. आता या ठिकाणी सममूल्य म्हणजे काय, याचा जरी भागाकार केला तरी आन्सर जे काही येणार आहे, किंवा याचा जरी भागाकार केला तर दोन्हीचा आन्सर समान यायला पाहिजे, समान असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. अशा प्रकारे आपण याला जर येत असेल तर सममूल्य म्हणजेच या ठिकाणी आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी पुन्हा एकदा घेऊयात 1/2 आणि दुसरी संख्या घेऊयात 2/4. या दोन्हीचा जरी भागाकार केला, याचा जर भागाकार केला तर 0.5 येतो, याचा जरी भागाकार केला तर 0.5 येतो, म्हणून ह्या दोन्ही सममूल्य संख्या आहेत. मग जर आपल्याला भागाकार करून डिसाईड करायचं असेल तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मिस्टेक होऊ शकते, किंवा आपल्याकडे दुसरी एक ट्रिक आहे, जी कन्सेप्ट या ठिकाणी वापरली तीच कन्सेप्ट या ठिकाणी वापरू शकतो. काय करू शकतो, तर या संख्येचा गुणाकार करायचा. काय करायचा, या दोन्हीचा. पुन्हा एकदा संख्या लिहितो, लक्ष द्या. आपली संख्या आहे 1/2 आणि 2/4. तर ह्या सममूल्य संख्या आहेत, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहेत. कसं ठरवणार, आहे का नाही ठरवण्यासाठी या दोन्हीचा गुणाकार केला 4 आणि ह्या दोन्हीचा गुणाकार केला 4. दोन्ही संख्या सारख्या आहेत म्हणून आपण या ठिकाणी या दोन्ही संख्या समान आहेत असं म्हणू शकतो सिम्पली. किंवा तुम्हाला लेस ग्रेटरचा कन्सेप्ट जरी क्लिअर करायचा असेल, किंवा कम्पेअर ऑफ द फ्रॅक्शन किंवा अपूर्णांकाची तुलना, हा कन्सेप्ट जेव्हा आपल्याला समोर येतो तेव्हा ही ट्रिक या ठिकाणी वापरू शकतो. आणखीन काही एक्झाम्पल पाहूयात. 3/6 किंवा आणखीन एखादं एक्झाम्पल या ठिकाणी घेऊयात. या ठिकाणी 18. तर हे दोन्ही सुद्धा सममूल्य आहे का नाही त्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पहा, किंवा दोन्हीचा भागाकार केला तरी चालतो, पण सर्वात सोपा आपल्याला गुणाकार जातो, तर आपण या ठिकाणी गुणाकार करूयात. 18 गुणिले 3 जर केलं तर या ठिकाणी आन्सर येणार आहे 54. या दोन्हीचा गुणाकार काय येणार आहे 54, आणि 9 सुद्धा केलं तर काय येणार आहे 54. मग ह्या दोन संख्या सारख्या आहेत, ह्या दोन संख्या सारख्या आहेत म्हणजेच ह्या आपल्या काय 3/6 आणि 9/18 ह्या सुद्धा काय समान संख्या आहेत. मग ह्या दोन्ही समान येत असेल तर इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन किंवा सममूल्य या ठिकाणी अपूर्णांक आहे असे म्हणतात.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान आहे लर्निंग विथ रुडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.